सगळ्यांना अगोदर श्री स्वामी समर्थ आणि आपल्या पार्ट 2मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि मिनी व्लॉग आपला आहे ते पूर्ण बघा. आणि पहिला पार्ट जो बघितला तुम्ही आता ही दुसरा पार्ट पण पूर्णच बघा. तर आम्हाला होतं काम, तुम्हाला म्हणलं मागाशी ते विषय झालेला, टायरात हवा कमी होती. मग काय आम्ही हवेचं पंक्चरचं दुकान हुडकत शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत आलो. काय सापडलंच नाही. तर एरित्या टाईमपास करायला लागला होता. तीच सांगत होतो त्याला काय दुकानं सापडाना गेलं. मग काय आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो बघत दुकान. बघू शकता बघा, मंदिराचा परिसर आहे. मंदिरापासला सगळ्यांना माहीतच असेल, तरी पण सांगतो एकदा बघा. कसा छत्रपती शिवाजी महाराज चौक. तर मग काय आता सापडलेलं आहे म्हणलं, आता शेवटी डायरेक्ट आपण हायवेलाच बघावं, एखादं भेटलं तर कसं आहे भावानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दर्जा आहे का नाही. तर आलो मग घाटात. कुठला घाट आहे तर सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं. आता सगळ्यांना माहीतच आहे, तरी पण सांगा सगळ्यांनीच. तर मग बघा कसला घाट आहे मस्तपैकी आपला नजारा. आणि मग आलो पुलाखाली आल्यानंतर हा सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवे आहे हा. तर मग काय आलो इथं हवा मारायची. तर मामा पंक्चर काढत होते, तोपर्यंत म्हणलं आता हवा चेक करा, उशीर करू नका म्हणलं मामा, आम्हाला जायचं अक्कलकोटला. मग काय अक्कलकोटच्या दिशेने निघालो. मस्तपैकी हायवेनं मस्त मग समसम होता हायवे. पण आपली लिमिटमध्येच होतो, कारण आपण स्पीड वाढवली नव्हती. कारण आपल्याला देवदर्शनाला जायचं होतं, वर्षाचा पहिला दिवस. त्याच्यामुळं आपण गाडी आपली प्रत्येक सायलेंटच असते. मग काय थोडा रीत्या आपला व्ह्यू बघत होता, त्यानं घेतला त्याच्याकडे कॅमेरा. मग काय हो का कशी करता येणार खरे हो का. रित्या म्हणजे आपला जवळचा खास एकदम मित्र, काय विषयच नाही. मग काय आलो हायवेला. गाड्या बिड्या झुप फुल लोडिंग गाड्या चालतात तिकडे हायवेला. तर बघू शकता सगळं हायवे मात्र टॉप केला आहे. ज्यानं बी केला आहे ना, त्यानं हायवे टॉपच केला आहे, काही विषय नाही त्याच्यात. आणि फर्स्ट टाईम एवढा लॉंग रूट म्हणजे अक्कलकोट 2 व्हीलरवर फर्स्ट टाईम मी एवढा करत होतो. तितक्यात काय व्हिडिओ तर फर्स्टच होता. आपण फर्स्ट ट्राय करतो आहे. काय चुकलं असेल तर सांगा कन्फर्म, काय विषय नाही. तुम्हाला तुमचा बारका भाऊ म्हणून सांगा, काय विषय नाही त्याच्यात. मग काय आलो सोलापूरमध्ये आल्यास मग आता इथं सोलापूरमधून आपल्याला जायचं होतं अक्कलकोटच्या हायवेला. काय अक्कलकोटच्या मग तिथून सिटीतूनच जावं लागतं ना आपल्याला अक्कलकोटला. मग काय दमाने थोडं रस्ते पण हायवे सोलापूर सिटी आहे म्हणूनच रस्ते पण टाकटूकच होते. पण थोडं ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे दमाने चालू होतं आपलं. मग काय विशेष नव्हता. रित्या काय करत होता काय माहिती. लोकेशन बघत होता वाटतं हायवेच्या बाहेर जायचं. तर व्हिडिओ चालूच होता तसाच. त्याच्या लक्षातच नाही आलेलं की व्हिडिओ चालू आहे म्हणून. तर बघा कशी कॅमेरा धरला आहे. कॅमेरा खाली धरून लोकेशन बघा मला सांगायला लागला आहे. तर मग काय आलो आम्ही सोलापूर सिटीमध्येच होतो, पण अक्कलकोटच्या रोडला लागलो होतो. तर ग्राउंड वगैरे मग सोलापूर सिटी पण एकदम टॉपची विषय बरं का. म्हणजे मग काय लागलो अक्कलकोटच्या हायवेला. हायवे बघू शकता. बिल्डिंग कशी आहे भावानं, नातखोळ आहे का नाही. हां सोलापूर आहे. टॉपचा विषय आहे. कसं आहे भाऊ मंदिर हो का, ते मंदिर दिसतंय का तुम्हाला. कसं आहे नजारा मंदिराचा बघा. ही मंदिरं सहसा कुठं बघायला भेटतात माहिती आहे का, कर्नाटक तामिळनाडू ह्या साईडला अशा टाईपचे मंदिरं बघायला भेटतात. ते मंदिर कशाचं आहे मला पण माहीत नाही आहे, पण ज्याला माहीत आहे त्यानं कमेंट करून सांगा हे मंदिर कशाचं आहे. तर बघू शकता बघा हायवे एकदम टॉपच होता. पण हो का आपण जी गाड्या घेतोत ना, हेच बघा इथं लावतात मारुती सुझुकीवाले. कशी धूळ खात पडले होते बघा. ही कोणचं थिएटर आहे सोलापूरमधलं, मॉल आहे सॉरी ते. कशी शोरूम झाले टॉपचे एकदम डेव्हलप झाले आहे सोलापूर पण पूर्णपणे मस्तपैकी आपलं. मग काय रित्या आपल्यासारखं तोंड बघत होता. काय सगळ्या तोंडाला ह्याच्या काय सोनं बिनच लागलेलं होतं. तर बघू शकता हायवे एकदम सामसूम. आणि आमच्यासारखेच असे कित्येक जण भक्त होते जे कंटिन्यू तुळजापूरला बघा टिबल शीट जात होते कंटिन्यू. म्हणजे असं नाही का गर्दीच भरलेली. गर्दी तर एवढी भयानक होती ना अक्कलकोटला, तुम्हाला पुढे दिसेलच, काही विषयच नाही त्याच्यात. तर बघू शकता बघा गाडी 2 व्हीलर तर एवढ्या होत्या ना आमच्या समोरून जाताना. प्रत्येकजण नवीन वर्षाचा स्वामींच्या दर्शनाला जात होता प्रत्येकजण. 4 व्हीलर गाड्या तेवढ्याच होत्या, 2 व्हीलर तेवढ्याच होत्या. आणि सोलापूरमधून
अक्कलकोट जवळ पडतं ना, म्हणजे 50-60 किलोमीटर काहीतरी पडतं बहुतेक. तर प्रत्येकजण जात होता भाई, म्हणजे नाही का असं स्वामींवर किती जणांची श्रद्धा आहे, असे किती भक्त आहेत त्यांचे. मी शब्दात तर नाही सांगू शकत, पण पृथ्वी तलावर एवढे भरपूर भक्त असतील की अनगिनत. काही विषय नाही, कारण स्वामींचा महिमाच तसा आहे. मग काय, आलो मस्तपैकी हायवेला लागत, अक्कलकोटच्या पाट्या बिट्या बघत, काही अक्कलकोट काही दिसणार गेलं तर आम्हाला. मग काय आलो टोल नाक्यावर. हो, टोल नाक्यावर ट्रॅफिक बघा. हां, फुल अक्कलकोटला जाण्यासाठी हो. हे हायवेचं टोल नाका आहे. अक्कलकोटच्या अलीकडंच आहे, खूप अलीकडे आहे हा टोल नाका. तर काय बघा ट्रॅफिक इकडं बघा, तिकडं तेवढीच लाईन आहे, जाणार आहे तेवढेच आहे आणि येणार आहे तेवढेच आहे. तर बघू शकता बघा, गाड्यासुद्धा पार्किंगला लागल्यासारख्या लागल्या तिथं, एवढं ट्रॅफिक होतं. पुढे तर लय भयानक आहे, म्हणजे आपण सगळ्यात महत्त्वाचं की जाताना एकदम शिस्तीत गेलो, आणि येताना तर काही येताना व्हिडिओ नाही करू शकलो, कारण लवकर यायचो तो उशीर झाला, त्याच्यामुळे काय मग जातानाच फक्त व्हिडिओ घेतलेला. बघू शकता बघा, प्रत्येकजण टू व्हीलरवर निघालेला आहे बघा, इथं बी थांबलेले आहेत, बघू शकता तुम्ही. बघा बघा, नुसत्या टू व्हीलर, म्हणजे एवढ्या टू व्हीलर होत्या ना, हे बस विचारताच होईना. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तिथली खास हायवेची गोष्ट काय वाटली की बाबा, तिथं प्रत्येक हॉटेल आहे ना एकदम टॉपचंच हॉटेल आहे, म्हणजे असे नाही का असे पॉश बिश एकदम दर्जाचं. आणि इकडलं हॉटेल तर काही विषयच नाही भाई बाबा. तिथं पुढे एक म्हणजे गार्डन बिर्डन एक नाही का, असं टॉपचाच विषय पूर्ण. मग काय हॉटेल बघितलं मी येताना, काय आम्ही धाराशिवमध्ये जेवणं केले होते. तर काय मग आलो आम्ही, पण आमच्या समोरसुद्धा तेवढीच गर्दी होती की मग तिथं मला प्रश्न पडला होता की बाई तिथं किती गर्दी असेल. बघा ते लोक वस्तुडीचे लोक होते. बघू शकता बघा, टेम्पो विम्पो. हो का, अक्कलकोट. मग इथून आपल्याला जायचं होतं पुलाखालून. मग काय पुलाखालून घेताना मग मला आता पुलाखालूनच जावं लागतं. मग आलो पुलाखाली. इथून आपण रिटर्न जावं लागतं ना, कारण अक्कलकोट सिटीत जावं लागतं आपल्याला मध्ये. तर बघू शकता भावना बघा, एवढं पुलाखालून लेफ्ट मारायचं आणि तिथून पुन्हा अक्कलकोटमध्ये जायचं असतं. तर विषय असा होता. मग काय घेतला पुलाखालून, मग निघालो आम्ही अक्कलकोटच्या दिशेनं. मग काय आलो तिथे एक हार घेतला स्वामींसाठी. जेवढी आपली स्वामींना आपल्याला जेवढं दिलं त्याच्यात थोडं किनभर म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा किनभर मग स्वामींची थोडीशी सेवा म्हणून एक छोटासा हार घेतला, काय मोठा नाही घेतलेला. मग काय तिथून निघालो इथून मध्ये. मग मला स्टार्टिंगला वाटलं नाही का असं गाड्या वगैरे असतील, जास्त एवढी काही गर्दी नसेल माझ्या मनात वाटलं. पण भाई तिथं इथून नाही काय तुम्हाला दिसणार, पण तिथं गेल्यानंतर ना अक्षरशः डोळ्याचं असं पारणं फिटल्यासारखं वाटलं. मी कधी स्वप्नात देखील विचार नव्हता केला की नवीन वर्षाचं स्वामींच्या दर्शनासाठी एवढी कधी गर्दी असेल का, मला कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. तर बघा विषय पुढे दाखवतो तुम्हाला. ट्रॅफिक बिफिक किती होतं ना, आम्ही कसं जातो बघा. असला म्हणजे रोड तर थोडासा खराब होता, म्हणजे जास्त म्हणजे खराब म्हणण्यापेक्षा काम चालू होतं त्याचं, आणि तितक्यात हे ट्रॅफिक लागलेलं. तर आम्ही गाड्यासहित आम्ही साईडनं घेतल्या होत्या. इथं पार्किंग लॉटमध्ये बघा, ही गाड्या सगळ्या लाईनीनं पार्किंगला लागण्यासाठी, आणि ते बी अलीकडे आहेत बरं का. मंदिर तर खूप लांब आहे, ती पार्किंग इथंच लॉट आहे. एवढा मोठा लॉट आहे ना पार्किंगचा की बस, लय मोठा लॉट आहे, पार्किंग प्लॉट लय मोठा आहे. मग काय आलो चौकातून तिथं इथं बी ट्रॅफिक लागलेलं, एवढं भयानक ट्रॅफिक नाही भाई, अक्षरशः जीव म्हणजे नाही का असं कंटाळा आलेला. तिथं पण अजून इथून तर रोडच नव्हता जायला, काही विषयच नव्हता बाई. म्हणजे नाही का असं भक्तांची एवढी गर्दी होती ना. पहिला वर्ष होतं, नवीन वर्ष होतं, आणि तितक्यात गुरुवार आलेला, आणि नवीन वर्षाचा गुरुवार पहिला गुरुवार, त्याच्यात एकादश होती, त्याच्यामुळं नाही का असं विषयच नव्हता. मग काय ट्रॅफिकमध्येच आमचा दिवस गेला. दिवस म्हणजे म्हणण्यापेक्षा 1-2 तास आमच्या ट्रॅफिकमध्येच गेलो. कसं बसं निघालो, मग आलो मंदिराकडच्या दिशेने निघालो आम्ही. बघू शकता बघा भाविक, बघा ना म्हणजे किती भक्त आहेत स्वामीचे, की मी म्हणलं ना तुम्हाला संख्या कमी पडेल, पण भक्त कमी सांगता येणार नाही. गर्दी जेवढी आलेली होते तेवढेच चालले होते. मग काय आलो आम्ही मंदिराच्या परिसरात. बघू शकता बघा, गच्च भरलेला होता. मी नाही का म्हणजे मी स्वप्नात देखील विचार नव्हता केला की एवढी गच्च भरलेला असेल का परिसर. मग काय तिथून निघालो आम्ही चलत. आता गाडी लावली पार्किंगला, मग चलत जावं म्हणून चलतच निघालो, कारण पलीकडे जाण्याचा शॉर्टच नव्हता गाडी घेऊन, कारण गर्दीत एक सगळ्यांना त्रास होणार. त्याच्यापेक्षा नाही गेलेला म्हणजे नाही का गाडी घेऊन न गेलेलं बरं. मग चलतच निघालो. तर त्या मागून व्हिडिओ करत होता. मग काय निघालो चलत. मग आलो मंदिरात.
मंदिरात मी अजून मंदिराच्या बाहेरच आहे बरं का. म्हणजे जिथं नाही का असे सगळे दुकानं स्टॉल वगैरे लागलेले आहेत तिथंच उभारलेलो आहे. हो गर्दी बघा एवढी भयानक गर्दी. मग काय आलो मंदिरात कसाबसा करत मंदिराच्या लाईनीत उभारत आलो मंदिरात. हो का पण मंदिर आहेत मंदिरात आल्यानं गर्दी बिर्दी सगळं विसरून गेलेलो मी नाही का. म्हणजे स्वामींचं दर्शन हे माझ्यासाठी एक फिलिंग वेगळी ढगात आहे. मला जे स्वामीने दिलं आहे ना ते भाई मी सांगू शकत नाही शब्दात. मग तिथं काय आरती वगैरे चालू होती स्वामींची. तिथं थांबायचा काही चान्स नव्हता कारण गर्दी भरपूर होईल होती त्याच्यामुळे थांबता काय नाही आलेलं. ते मग सांगत होते की पुढे जावा पुढे जावा त्याच्यामुळे तिथं काय थांबायचा विषयच नव्हता. मग काय आलो मंदिरात आलो तर तिथं काही व्हिडिओ करायला भेटला नाही. म्हणजे बाहेरूनच घेतलेला शूट हो का. मग काय मंदिरात काही विषय नव्हता व्हिडिओचा काही विषयच नव्हता. मग त्यांना बाहेरूनच शूट केलेला. बघू शकता गर्दी एवढी भयानक भाई मी काय म्हणतो मी स्वप्नात देखील विचार नव्हता केला की स्वामींचे मग काय एक थोडासा टेक घेतलेला मंदिरातला. पण ते माणूस सांगत होता घेऊ नका वगैरे. मग काय आलो मंदिराच्या बाहेरसुद्धा निघता येईना आम्हाला. हो का मी मोबाईल कसा धरला आहे बघा एवढा भयानक मोबाईल हो का. इथं काय दोरा बांधतात पण ते दोरा आम्ही सोबत घेऊन आलो. म्हणजे एवढी गर्दी की आम्हाला स्वामींच्या भक्तीत एवढं झालं होतं की आम्ही आमचा दोरासुद्धा बांधायचा आम्ही ठेवायचासुद्धा विसरलो तिथं. एवढी गर्दी होती आणि तितक्यात स्वामी भक्त होते सगळे त्याच्यामुळं. मग काय आलो इथं शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला. पण दर्शन घ्यायला तर कुठं वेळ होता ती गर्दी बघा. मग काय स्वामींचं असंच घेतलं दर्शन व्हिडिओमार्फत. थोडं मग त्याला बघ म्हणलं जरा. मग हो का स्वामींचं दर्शन हो का. मग काय स्वामींचं दर्शन असंच घेतलं. बघू शकता गर्दी एवढी भयानक गर्दी होती ना भावांनो. मग काय कसं निघालो तिथून बाहेर. तर हा होता आपला दुसरा पार्ट. तर भावांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून 100% सांगा. आणि काही चूक झाली असेल तर ती सुद्धा 100% सांगा. काही विषय नाही तुमचा बारका भाऊ म्हणून 100% सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझ्या यूट्यूबची लिंक मी मोबाईलमध्ये माझ्या बायोमध्ये पण आहे आणि व्हिडिओमध्ये पण टाकणारच आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि अजून एकदा तुम्हाला माझ्या व्हिडिओत काही चूक झाली असेल तर ते पण सांगा काही विषय नाही. मग काय तिथून कसं बाहेर निघालो. तर हा होता आपला दुसरा पार्ट. तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि काय चुका झाल्यात ते मला दुरुस्त करायच्यात असतील ते 100% मला सांगा. तर भेटू आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर तिथून हो का. तर अजून एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना राम राम.